हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आपण चाललो रिसोर्टमध्ये. तर आपल्याला जायचं SBI बँकेमध्ये. SBI बँकेमध्ये आपल्याला आज करायचा ATMचा अर्ज आणि काढायचे पैसे. तर आपल्या अकाउंटमध्ये झालेले जमा मित्रांनो काही पैसे, तर आपण ते काढणार आहोत. तर चला भेटूया SBI बँकेमध्ये. तर मित्रांनो बघा, हे गाव एकलसपूर आहे. आपल्या गावापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि या गावामध्ये आपण जात असतो रोज जिमला. तर गावाचं नाव एकलसपूर आहे मित्रांनो. आणि आमच्या गावचा नवीनच रस्ता होत आहे आणि रस्त्याचं काम बघू शकता तुम्ही मित्रांनो. हा रस्ता 8 पदरी होणार होता, पण या रस्त्यामध्ये खूप सारे पैसे खाल्लेत. आता खाल्ले तर त्यांना खाल्ले, आपण त्याचं नाव नाही घेणार आहे. बघा, रस्ता छोटा केल्यामुळे खूप जास्त ॲक्सिडेंट होत आहे त्या रस्त्याने. आणि मी तर बघा हेल्मेट वगैरे काढून वगैरे चालत असतो. तर तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. आणि तर मित्रांनो, आपण रिसोर्टमध्ये एंटर झालो आहे आणि आता आपण थोड्याच वेळात SBI बँकेकडे जाणार आहे. दाखवतो तुम्हाला SBI बँकेचे आमच्या रिसोर्टची. तर मित्रांनो, बँकेमध्ये खूप जास्त माणूस परेशान होते, त्याच्यामुळे दुकान बंद करावं लागते मला आणि असे बँकेचे कामं करायला यावं लागतं. मी 3 वेळेस ATMचा अर्ज दिला आहे, तरी पण माझं ATM काही येत नाही. बघा, रिसोर्टमधली SBI शाखा आपण आपला विड्रॉल केलेला आहे आणि SBI मारली. आपली गाडी इथं लावली होती. आपली गाडी कोणतरी सरकवली मित्रांनो, ही आपली गाडी. तर मित्रांनो, हे रिसोर्टमधलं वॉशिंग नाका आणि वॉशिंग नाक्यावर साईडला आहे SBI बँक. SBI बँकेमध्ये खूप थंडगार AC वगैरे सुरू होती. तर थंडीमधून बाहेर आल्यानंतर खूप जास्त ऊन लागत आहे मित्रांनो. तर चला पटापट आपण लावली आपल्या गाडीला चाबी. आपण चाललो आपल्या आत्याच्या घरी. आत्याच्या घराचा रस्ता खूप मस्त आहे मित्रांनो. आपली गाडी आणि हे तुमचा भाऊ चाललाय आत्याच्या घराकडे. आपलं काम झालेलं आहे बँकेचं. आपण चाललो आता आत्याच्या. आपण आलो बजरंगबलीच्या मंदिराकडे. तर मला बजरंगबली खूप जास्त आवडतात. तर चला बजरंगबलीचा दर्शन घेऊ. तर हे आपले बजरंगबली. आणि इथं बघा बजरंगबलीचे मित्र पण आहेत मित्रांनो. आकाशामध्ये झाडावर झाडावरती बसून फिरत येतं उन्हाळ्याचं. ते बघा एक प्यारस आहे आणि तो एक साईडला पण आहे. तुम्ही बघा मित्रांनो, किती सुंदर परिसर आहे रिसोर्टमध्ये. त्या रिसोर्टमध्ये तुम्ही नक्की या ठिकाणी आनंद घ्या उन्हाळ्यामध्ये फिरण्याचा. खूप जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो. आणि इथं छोट्या मुलांची शाळाही आहे, बघू शकता. हे बघा माकडं ती दिसत आहेत आपल्याला. आणि हे माकडाचं खूप छोटं पिल्लू मित्रांनो. बघा, आपण आपल्या दारामध्ये हे फुलांचं झाड लावलेलं आहे. आणि हे फुलांचं झाड खूप सुंदर दिसतंय. आणि इकडे तर काय नाहीये. मित्रांनो, लहान मुलांना खेळण्यासाठी इथं खूप छान घसरणगुंडी आणि रिंगवाला आहे. आणि त्याला झोका तर तुटला वाटतं.
ते काय होतं काय माहिती, त्याच्यामध्ये अडकत होतो आता मी. चला निघूया मित्रांनो. आता खूप जास्त ऊन तापलाय. ही आपली डार्लिंग आहे. डार्लिंगवर बसून आपण चाललो.